भजन चाललंय। अरे बाबू तुझ्या घरामध्ये काही चोरी करायला आली नाही का जाता टाकायला आली काही शाबात असेल त्याची जाते मी। अगं बाय ते सगळे आमच्या घराची माणसं मळ्यात गेले कामाला। अरे काही शाबात असेल तर देऊ टाक। काही छेडापाका नाही, मी कधी खोटा बोलत नाही। मी जर मी खोटा बोललो ना तर माझं डोळं मेल्यावर जाते। आता मेल्यावर हे दोन डोळं जर एखाद्या आले तुला दान केलं तर दुनिया दाखवली तर तुला तुझ्या मतात जिद्दत कसा काय दान करू? अगं तुला तुझ्या पैसे भरपूर आहे देण्यासारखं पण तुझी देण्याची भावना नाही। एवढं मोठं शरीर तुला मिळालं हे जर शरीर तुम्ही एखाद्या दवाखान्याला दान केलं तर 2-4 डॉक्टरने धमाक्याची सेवा करायला तयार नाही होणार का? पण तुझ्या पैसे ते देण्याची भावना नाही। तू जर माझं ऐकून घेतलंस ना तर काय होईल? तुला गुरुगुंड आहे गुरुगुंडा अगं अजून लग्न झालं नाही तर गुरुगुंडा कसा कशामुळे लग्न नाही झालं? लग्न झालं नाही तर हे बाबाशी सांगतो तू दिवाळी बसत नाही। म्हणजे तुमच्या तुझं वय किती आहे? जवळ माझं वय 90 वर्ष लावत आहे। असं ना? अरे अजून तुझ्या लग्नाला 21 वर्षाचा झाला तेव्हा तुझं लग्न होईल। 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा पाहिजे। नाही ना बाई मी काय सांगत तुम्हाला 9 वर्षाच्या 2 गवसल्या तर मग अरे 9 वर्षाच्या 18 वर्ष पूर्ण करू ना। अरे तसं नाही का 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा का असला पाहिजे? त्यांच्या शरीराचा आणि बुद्धीचा त्यांचा विकास झालेला पाहिजे। त्यांच्या पोटी जे आपत्ती आले ना बाळ जन्माला आले तर कधी खुपशी राहत नाही। आणि म्हणून तुला सांगते गुरुगुंडा म्हणजे तुला काही लेकर बाळ म्हणले का? अरे आमच्या भाषामध्ये तुला ज्ञान होईल। ज्ञान होईल, ज्ञान प्राप्त होईल। भजन कीर्तन करता येईल। याच्यासाठी तुला ऐकून घेतलास ना तुला तर गुरुगुंडा होईल।